संस्थेचे अध्यक्ष किलू काका, मंचावर उपस्थित काटोल नगरपालिकेच्या अध्यक्षा, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित सर्व माजी पदाधिकारी नगरपालिकेचे, तसेच कम्युनिस्ट पक्षाचे मानकर काका, उदाराम काका, उपस्थित इतर मान्यवर, तसेच माझ्या गावातील मतदार बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनी, आवाज नसन पोहोचत तर समोर येऊन जा. समोर पुष्कळ जागा खाली आहे, येऊन जा समोर. आवाजही बसलाय. हे निवडणूक काही दरवेळी पावसाळा येते, हिवाळा येते ना उन्हाळा येते तसा आपोआप आलेली निवडणूक नाही आहे. दर 5 वर्षांना निवडणूक येत असते. ही नगरपालिकेची असो, आमदारकीची असो का अजून काहीची असो, ते 5 वर्षांना ही निवडणूक रुटीन प्रमाणे येत असते. पण हे निवडणूक आणली आहे, कायच्यासाठी आणली आहे? याला नाव काय असते? याला पोट निवडणूक म्हणते. पोट म्हणजे काय? चरणसिंगच्या भावाचं 1.5 वर्षामध्ये म्युन्सिपाल्टीवर पोट भरणं बंद होतं, म्हणून हे पोट निवडणूक लावली आहे. त्याचं पोट भरणं पुन्हा सुरू झालं पाहिजे, त्याची ठेकेदारी पुन्हा सुरू झाली पाहिजे, काही जणांची दलाली त्या म्युन्सिपाल्टीमध्ये पुन्हा सुरू झाली पाहिजे आणि ह्या भिकार चोटायचे पोट भराचं काम म्युन्सिपाल्टीनं केलं पाहिजे, म्हणून हे पोट निवडणूक लादली आहे. माय काम निकृष्ट दर्जाचे आहे म्हणजे कसं आरशात तोंड पाहिजे म्हणा आपलं. अरे इमानदारीनं काम करतो, इमानदारीनं जगतो, स्वाभिमानाचं जीवन जगतो. पण एक देणकर साहेब बोलता बोलता तुम्ही आपल्या भाषणामध्ये चुकून गेले. आमच्या त्याने कोणतंच काम खराब नाही झालं किंवा चूक नाही झाली. माणूस आहो आपण, चूक होत असते. एखादी चूक झाली असेल ते कबूल करण्यातच मोठेपणा असते. झाली असेल, दिसली नाही, कोणाला दिसली असेल तर त्यांना दाखवून दिली पाहिजे. झाली असेल, लक्षात आली तर आम्ही ती चूक कबूल करण्यास तयार आहे. याचा अर्थ आम्ही भ्रष्टाचार करतो याचा अर्थ असा होत नाही. जी भिंत लेंडी नदीच्या काठावर बांधणं सुरू आहे त्याच्या समोर चरणसिंगानं बांधलेली भिंत आहे. जाऊन या भिंतीची क्वालिटी पाहून घ्या, जाऊन त्या भिंतीची क्वालिटी पाहून घ्या. छिद्र छिद्र पडलेले दिसन ते चरणसिंगची प्लेन दिसन ते राहुल देशमुखानं बांधलेली होती. कोण कुठं भ्रष्टाचार केला, कोणाचे निकृष्ट दर्जाचे काम आहे हे बोकनारबाज सांगून राहिले आहे. बोकनारबाज कोण आहे हे सांगायची गरज नाही. पत्रक काढल्यानं काही तू सत्यवादी हरिश्चंद्राची अवलाद होत नाही. त्यानं बापाचा पुतळा लावला, मध्ये काही बापाचा पुतळा लावायचा नाही म्हणते. बाप त्याला लायकीचं लागते ना. अरे बाप इमानदार होता तुमचा, गॅंगमन होता, नोकरी करत होता इमानदारानं. ती तिकीट ती खात नव्हता, रेती खात नव्हता, तिथं सिमेंट खात नव्हता, ते रगण करत नव्हता, चोऱ्या करत नव्हता. हे शिक्षण तुम्हाला तुमच्या बापानं दिलं नाही, मग तुम्ही काहून चोरटे झाले? मला वाटलं सागवान चोरलं, बॅगन फोडलं, त्याच्यानंतर चरणसिंग सुधारला असेल, म्युन्सिपाल्टी खाल्ली, त्याच्यानंतर चरणसिंग सुधारला असेल. चोऱ्या अजून सुधारलाच नाही. माझ्या 3 वर्ष चोरून घेऊन गेला. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणते. एकाच इथं 2 भाऊ होते घोडेवाले. एक टांगा चालवे, एक लग्न, एक घोडा नाचले. टांगा चालवणारे पटकन अर्जंट बाहेर जात होते. एक आला होता, त्याला म्हणे पटकन मला जाऊन स्टेशनवर सोडून दे, मला खाई आहे, मला गाडी पकडायची आहे, चाल बरं पटकन. तर त्या घोडेवाल्याचा, टांगेवाल्याचा घोडा तो बिमार होता, म्हणून त्यानं भावाचा घोडा घेतला लग्नवाला. तो आपल्या टांगेला लावला. गिऱ्हाईकाले बसवलं, टांगा हाकलला, 5 पावलं टांगा पुढे गेला, थांबला.
नाच केला, पुन्हा टांग्यात येऊन बसला, पुन्हा 5 पावलं घोडा धावला, पुन्हा ह्या टांग्यात उतरला, त्याच्या पुढे पुन्हा नाचला. काऊन रे असं, काऊन याच्या समोर नाचा लागते? अरे ह्या लग्नातला घोडा होय म्हणे, मा टांग्याचा घोडा बिमार आहे, याला नाचल्याशिवाय या पुढंच नाही जात म्हणे. जशी त्या घोड्याला जशी सवय लागली तशी याची चोरीची सवय हे काही अजून केली नाही. चोरी करायला नाही भेटली, प्रपंच आपला अडचणीत आला, भावाच्या गाड्या उभ्या आहे, भावाचे टिप्पर उभे आहे, भावाचे पोकलन उभे आहे, भावाचे ते जेसीबी उभे आहे, भावाची मशिनरी उभी आहे. हे खंत त्याच्या डोळ्यानं पाहिलं होऊन नाही राहिलं. म्हणून त्यानं 3 चोटे तिथून चोरून नेले. स्वाभिमान त्याचा जागृत झाला त्या चोरायचा. दिनकर कसबे 2 वेळा निवडणूक हारला. बाबाला सोडल्यानंतर 2 वेळा पडला. त्याच्यानंतर आपण तिकीट दिली म्हणून निवडून आला, म्हणून म्युन्सिपाल्टीचं तोंड दिसलं. सुनील रेवतकर 3 वेळा निवडणूक लढला, 3 वेळा आपटला, 1 वेळा 15 मतं भेटले. त्याला आपण तिकीट दिली, त्याच्या पत्नीला त्याला निवडून आणलं. तिसरे राजवांचे हे 3 वेळा निवडणूक लढले, 3 वेळा पोल झाले, निवडून येण्याचं नाव नाही. आमच्या प्रभागातच तिकीट भेटून गेली, निवडून येऊन गेले. यायला काय वाटायला लागलं, वीरेंद्र बाबू नाही सांगितलं तुम्हाला एक गोष्ट, शेतकऱ्याच्या बंडीची त्या कुत्र्याची. शेतकऱ्याची बंडी जेव्हा येते माल घेऊन, कापूस घेऊन, काही माल घेऊन, तर त्याचं एक कुत्रं असते, ते बंडी समोर मोठं दिमागात चालते. तसे माये या सत्तेच्या बंडीच्या समोर आजूबाजूला 3 कुत्रे होते. एक समोर, एक डावीकडे, एक उजवीकडे, असं 3 कुत्रे अशा दिमागात चालत होते. काय राहुल देशमुखाची सत्ता अशी आहे तर हे फक्त आमच्याच भरोशावर चालू आहे, या दिमागात निर्वत होते. आणि आपण राजीनामा दिला का राहुल देशमुख संपला. आता तुला बनवलं का आम्हाला काही? मला जनतेनं बनवलं. जे प्रेम मला जनतेनं दिलं, या आत्ताच्या इतिहासामध्ये कोणत्याही अध्यक्षाला दिलं नाही. इतका विश्वास मला जो दिला, एकतर्फा विश्वास कोणत्याच अध्यक्षाला आजपर्यंत दिला नाही. वीरेंद्र बाबूची सत्ता दिली तुम्ही, वीरेंद्र बाबूचे 7च नगरसेवक निवडून आले, अल्पमतामध्ये सत्ता दिली. त्याच्यानंतर अनिल बाबूची सत्ता दिली, तुल्यबळ मतं भेटले, 8 नगरसेवक अनिल बाबू आपलं वीरेंद्र बाबूचे निवडून आले, 9 अनिल बाबूचे निवडून आले, एकाच सदस्याचा फरक ठेवला. त्याच्यानंतर चरणसिंग निवडून आले जनरल इलेक्शन मध्ये, चरणसिंग अध्यक्ष झाले, 7च उमेदवार निवडून आणू शकले, तेही अल्पमतात. त्याच्यानंतर चरणसिंग पुन्हा उभे राहिले, ज्या वर्षी मी निवडणूक लढवली नगरसेवकाची, त्या वर्षी चरणसिंगाचे सुद्धा काठावर झाले. 10 विरोधात 11 द्यायचे, एकच सदस्याचा फरक होता. एवढा 5 वर्षात विकास केला होता, तर 17-18 निवडून याची परिस्थिती पाहिजे होती. त्या ठिकाणी 11च नगरसेवक तू निवडून आणू शकला. हे सत्ता जी माझ्या पाठीशी दिली किंवा जी जिम्मेदारी या गावानं माझ्यावर दिली, हे वन साईड दिली. आम्हाला पोलीस नाही पाहिजे, चोर नाही पाहिजे, मंत्री नाही पाहिजे, कॉलेजवाले जे छोटे जे डोनेशन देते तेही नाही पाहिजे, हाच पोरगा पाहिजे म्हणून वन साईड निवडून दिलं. आणि या 3 जणांच्या चोरायच्या युवतीला 8च जागा दिल्या आणि एकट्याच्या भरोशावर तुम्ही 13 जण निवडून दिले. कुठं चान्सच नाही ठेवला. पण नारळ आणि सून हे घरात आल्यावरच समजते कशी केलं. किती बी बाहेरून खडखड करून पाहिलं, कितीही पाणी वाजत असलं तर ते फोडल्याशिवाय तर समजत नाही खौट आहे का काय. ते घरी आणलं, वर्षभर वापरून पाहिलं, 3 खौट निघाले. आता चांगले बजावून घेतले.
याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का कोणी राजीनामा देणार नाही. कारण आज सभा चरणसिंगाची आहे, आज सभा आपली पण आहे. इथून जर पाहिलं का आता तुमच्या दुकानापर्यंत लोक मधातच एवढी जागा रिकामी, इकडे या बँकेच्या ATM पर्यंत लोक आहेत, तिकडे त्या दमानी काकाच्या घरापर्यंत लोक आहेत आणि त्याच्या सभेमध्ये 400 लोक आहेत. हे मतदाराचं, हे नागरिकांचं कौल आहे. या सभा ज्या आपल्या होते त्याच्या कॉर्नर मीटिंग मध्ये सुद्धा लोकांची संख्या असते. कारण आपण जे बोलतो सत्य बोलतो, आपण जे बोलतो त्यांच्या कामाचं बोलतो, आपण जे बोलतो नागरिक सुखी राहिले पाहिजे या हिशोबानं बोलतो. अरेरावीची भाषा करत नाही. आणि हेच भाषा चरणसिंगानं केली होती. म्हणून मी म्हटलं राजूभाऊ तुमचं थोडं चुकलं. मैं बोलो तो कायदा मैंने किया वो बरोबरीच है. तुम कोण होते बोलने वाले? आपण नागरिकांचंच ऐकतो, नागरिकांच्या मतानच चालतो. म्हणून आपण त्या सभागृह सुद्धा उघडं केलं आहे, ते ऑफिस सुद्धा उघडं केलं आहे. कोणत्याही माणसाला तिथे येण्याची परवानगी आहे, त्याच्या मनात भीती राहत नाही. कोणी येते आपलं काम करून जाते. होणारं काम असेल तर हसतच जाते, नसन होणार तर त्याच्या तोंडावर स्पष्ट सांगण्यात काही होत नाही. इतके खोटे बोलणं सुरू आहे, इतकं खोटं बोलणं सुरू आहे का त्याची काही हद्द नाही, सीमा नाही. माया लढाई मायासोबत मा बाप काय जाणार पाहिजे मधात. एका पोराच्या ना तुमच्या पायाखालची रेती वाहून राहिली म्हणून बापाची परंपरा सांगते ना. याच्या बापापासूनच परंपरा आहे म्हणते भाषणात शिवीगाळ करायची. आता त्याच्यासोबत काही बाया फिरून राहिल्या, त्या घरोघरी बाहेर सांगते का बाहेर वाह्यात भाषेत बोलते म्हणे. काहून बोलेन बा मी? मला आई नाही, मला बायको नाही, मला बहीण नाही. दुसऱ्याच्या बहिणी का मी रस्त्यावर पडलेला समजतो? काहून बोलीन वाह्यात भाषा? अरे प्रचार करायचा आहे तर ढंगाचा करा. जो आम्ही चुकलो असेल ते सांगा. खोटा नका प्रचार करून मत घ्यायचे टॅक्टिक्स या बोलून जा. या गावानं का या क्षेत्रानं वीरेंद्र बाबूच्या वेळी सारच पाहिलं आहे. फक्त पडले म्हणते काय ना एकच वाक्य चुकीचं बोलले होते म्हणजे भाषणात म्हणून. ते कोणाच्या बोलल्यानं पडत नसते. मनात जर लोकांना ठरवून घेतलं आहे, मनात जर लोकांना हे ठाम करून घेतलेलं आहे तर कधी पैसाही काम करत नसते, खोटा प्रचारही काम करत नसते. प्रचार हा सुरू आहे. माहेश्वरी समाज फुटला, तेली समाज अर्धा झाला. कसा? सावरकर इकडे रेवतकर तिकडे. प्रमोद रेवतकर सकाळपासून रात्र 12 वाजेपर्यंत आमच्यासोबतच फिरते. बबनराव रेवतकर सकाळपासून आमचाच प्रचार करते. अनेक रेवतकरांची मी नावं घेऊ शकतो जे आमच्या सोबत आहे. मग कसे फुटले? ते काहून विश्वास ठेवून लोक तुमच्यावर? माहेश्वरी समाजाला आम्ही प्रतिनिधित्व केलं, त्याच्या भरोशावर म्युनिसिपालिटी सुरू आहे. जो सकाळी उठल्यापासून महेश चांडक घेऊन पूर्ण आपल्या जीवाचं रान करून म्युनिसिपालिटीचे काम करून राहिला. इमानदारीनं या दुकानावर तिलांजली ठेवून दुकान बुडून राहिलं का चालू आहे का त्याची वसुली होऊन राहिली तर नाही होऊन राहिली याच्याकडे सुद्धा त्या माणसाचं लक्ष नाही आहे. सतत लोकांच्या कामात मग्न आहे. तो माहेश्वरी समाज कसा फुटला म्हणतो? चोरं फुटले, भाट फुटले, भाटगिरी ज्याची चालू होती ते फुटले. किती मगरुरी, किती उन्मत्तपणा, किती मागलेपणा, किती पैशाचा गर्व. अरे तुम्ही सत्ता देत नसाल तर 3 चोट्याले पैसे देऊन आम्ही विकत घेतो, त्याला राजीनामा द्यायला लावतो, राजीनामा देऊन पुन्हा इलेक्शन लावतो, इलेक्शन लावून त्यालाच तिकीट देतो आणि पुन्हा त्यालाच निवडून आणतो. मताची गरज नाही, तुम्ही भार्गवला असं समजते. इतकं सोपं आहे का? तर ज्या जनतेनं सारा पैसा, अदला, दारू, मटण सारा
जिल्ह्यामध्ये म्हणा का या दोन्ही तालुक्यामध्ये सगळ्यात जागरूक कोणतं गाव असेल तर हे काटोल आहे. ज्यानं 22 वर्ष वीरेंद्र बाबूवर विश्वास केला, अजूनही त्याच्या पोरावर करण्याची त्याची तयारी आहे. आणि खूप इलेक्शन लावलं पण तू दुपट्ट्याला खूप इलेक्शन लावलं आणि तू कशी सत्ता करतो आणि कसा ते म्युनिसिपालिटी चालवतो आणि कसा विकास करतो हे मी पाहून घेतो. या उन्मत्तपणाने यायचं काम सुरू आहे. हे काम खरंच या निवडणुकीमध्ये आपण 1 मिनिटासाठी हे पकडून चालू तर चरणसिंगाचे 3 निवडून आहे. मग कोणते दिवे लावून घेणार आहे तो? 2.5 वर्ष उईकेबाई या अध्यक्षा आहेत आणि 2.5 वर्ष कोणाच्याच बापाची ताकद नाहीये त्याला खाली उतरवायची. 2.5 वर्ष जर सत्ता त्यांच्याच हाती आहे, अध्यक्ष त्याच आहे आणि ठराव करणारी जर संख्या ही विरोधात जास्त आहे, जास्त आपण निवडून दिले ते तिघायले आणि त्याची मेजॉरिटी राहिली तर इथं कामाचे ठराव, चांगले ठराव पास होणार नाही. गावामध्ये दलिद्री राहिली पाहिजे. जो खोटा प्रचार, साफसफाई होत नाही, कर्मचारी माजले आहे जो सुरू आहे तो पुन्हा वाढला पाहिजे. याची बदनामी झाली पाहिजे आणि याचं राजकारण संपलं पाहिजे. एवढ्याच हेतून हे राजीनामे घेतले आणि ही निवडणूक लागली आहे. काय फरक पडणार आहे? काय फरक नाही पडत. म्हणून प्रचार करून राहिले. तिकडं काही येतेच नाही. अरे राहुल भाऊचा वार्ड आहे पडत का म्हणते? हे बाबाच्या वेळी जसे प्रचार करेल इकडून पडते का म्हणजे साहेब मग इकडून देऊन द्या ना, शेवटी राजीनामा देणार आहे. असं करून दोन्ही वार्डातून पाडलं होतं, आठवतं? तसंच सुरू आहे आता. तिकडून ते येते म्हणते भाऊचा प्रभाग आहे पडते का? इथून योक्त देऊन द्या. काय टाकाले? अरे 13 दिले होते मला, माझ्या 3 तोडून नेले. मला पूर्ण 13 पाहिजे, पुन्हा 3 निवडून पाहिजे तर 3 पाहिजे, नाही तर एकही नाही पाहिजे. सत्ता काही मत टाकायची नाहीये आणि सत्तेत मला काही आनंद नाहीये. काम माझ्या हाताने इमानदारीनं झाले पाहिजे. नेता गावाचा हा इमानदारच असला पाहिजे. कोणीही चिल्लर झपाट्या पैसे आणू शकते, चौथीत 5 पैसे आणू शकते, हे तुम्ही 10 वर्ष पाहिलाय. LLB झालेलाही पैसे आणू शकते, हे तुम्ही पाहिलाय. आणि जे पैसे फंड या नगरीमध्ये आला आहे त्याच्यामुळे त्याचं पोट दुखून राहिलं आहे, तोंडातून लाळ टपकून राहिली आहे आणि भावाची दुकानदारी बंद होताना दिसून राहिली आहे. म्हणून हे राजीनामे घेण्यात आले आणि ही निवडणूक लागण्यात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर भरमसाठ होणार आहे. या निवडणुकीमध्ये हॉटेलमध्ये नेण्याचा प्रकार कालपासून सुरू झालेला आहे. सध्या आजपासून अशी माहिती आहे का 50-50 रुपये रेट देणं सुरू आहे. तो 5,000वर केव्हा जाईल याची कल्पना म्हणजे त्याची अंदाज मी सांगू शकत नाही. म्हणून पैसे जितके देतील तितके घेऊन घेता. याचा हरामाचाच माल आहे. जितका ओळख आहे तितका ओढून घेता. पार याच्या तिजोऱ्या खाली करून टाकता. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यावर मागच्या निवडणुकीमध्ये जसा विश्वास ठेवला तसाच या निवडणुकीमध्ये विश्वास ठेवून माझ्या 3 उमेदवारांना निवडून देता. कारण मला तुमचा विश्वास आहे. तुम्ही मायबाबा, तुम्ही सरकार आहात. तुम्ही जे मनात आणलं तेच करू शकता. तुमचं मत हे विकाऊ नाही हा माझ्या वडिलांचाही विश्वास होता, माझाही विश्वास आहे. आणि मत हे विकाऊ नसते. आता खूप प्रचार सुरू आहे. निरोप पाठवते. 5व्याचं पूर्व दिसलं होतं चरणसिंग सोबत फिरत असं हे तर झालं, खूप झालं. जवळच गड्डा पडला. कसं दिसते म्हटलं ते 5व्याचं चष्मा लावते की मग पक्की खबर आहे. चष्माच नाही लावत तो, तिथंही भाऊ नाही लावत. घरकुलं वापस नाही ते दिले म्हणून प्रचार सुरू आहे. मनात येईल ते प्रचार सुरू आहे. अरे घरकुलं वापस गेले, 400 राहिले, 700 गेले. कसे गेले ते सांगतो. 1428 घरकुल मंजूर होते या क्षेत्रामध्ये, या गावामध्ये. 1428 जर सर्वे केला असता, जर व्यवस्थित सर्वे केला असता, इथं जर 3चं आहे किंवा
कौलेराचं घर आहे, मधातही जर घर असतं कौलेराचं आणि तो गरजू असता, त्याची हालाकीची परिस्थिती असती आणि त्याला गरज असती घरकुल बांधण्याची, तर त्याच्या लाभार्थी यादीमध्ये नाव यायला पाहिजे होतं. सर्वे यायला केलाच नाही. तिथं ऑफिस मध्ये बसूनच सर्वे केला. किती झोपडपट्टी आहे अपने यहाँ पे? 20. किसने बनाए? वीरेंद्र बाबू ने. मैंने एक नहीं बनाए. सब झोपडपट्टी के नाम डाल देना. ते मालकीची आहे आपल्या का नाही आहे हे पाहायची गरज नाही. आराखडा बनवून टाकला. 20 झोपडपट्ट्यामध्ये जेवढे लाभार्थी येत असत त्याचे नाव लिहून टाकले. 1428 घरकुल सँक्शन होऊन आले आणि त्याच्यातले आम्हाला सत्ता आल्याबरोबर 2-3 महिन्यातच वापस याच्यासाठी पाठवावं लागले. का याच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जे घरकुल आलेले होते हे जागेची अडचण असल्यामुळे हा पूर्ण बांधू शकला नाही. यानं 10 वर्षात ते जागा आपल्या नावानं करू शकला नाही. मरामाची जे जागा आहे ते व्यक्ती खजानाची जागा आहे, त्याची एनओसी बीएमसी कडून आणावं लागते. 10 वर्षात त्याचा एनओसी आणाचा निवाड पडला नाही. त्याच्यानंतर जे अर्जुननगरची जागा आहे ते जोडबी जंगलाची जागा आहे, तिथं घरकुल होऊ शकत नाही. जोडबी जंगलाची जागा आहे कोणाच्याच नावानं ट्रान्सफर होत नाही, म्हणून त्याची सुद्धा परमिशन हे गव्हर्नमेंट कडून आणावं लागते. त्याचाही निवाड चरण सिंचना पडला नाही. त्याच्यानंतर हनुमाननगर झोपडपट्टी आहे, मूर्ती रोडवर झोपडपट्टी जी आहे ती रस्त्याच्या वाईडनिंगची जागा आहे, त्याच्यामध्ये बीएनसीची मालकी आहे, ते नगर परिषदच्या मालकीची नाही. जिथं म्युन्सिपाल्टीची मालकी नाही, लाभार्थ्याची मालकी नाही, तिथं घरकुल देता येत नाही हे त्याला माहित होतं. निवाडपाड्यात खूपच भुचार होता, तर 10 वर्षात काऊन नाही ट्रान्सफर करून घेतली. जेव्हा आमच्या हाती सत्ता आली तेव्हा तिथून लेटर आलं, त्याचं 3रं का 4थं लेटर होतं का ते वापस करा, म्हणून आपण ते वापस केले. आणि एवढ्यासाठी केले का 80,000मध्ये आज घर बांधणं होत नाही. 80,000तले 8,000 लाभार्थ्याचे 72,000 घरकुल बांधणं होत नाही. आताचे सिमेंटचे रेट आणि 10 वर्षाच्या आधीचे सिमेंटचे रेट, गिट्टीचे रेट, विटायचे रेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या मनामध्ये मी जसं हेटीमध्ये घरकुल करून राहिलो, जसं हेटीमध्ये लेआउट टाकलं, हेटीमध्ये 1,400 घर बांधून राहिलो, जे 1.25 लाखाचं एक घरकुल आहे ते बांधून राहिलो. दलित वस्तीमध्ये 3 लाखाचं जे घरकुल आहे ते बांधून राहिलो. तसे मला घरकुल बांधायचे आहे म्हणून वापस पाठवले. का म्हणणं आहे तुटक्या तू मार प्रचार करून राहिला, तू सांगून राहिला ना आम्ही ऐकून राहिलो, असं होऊन राहिलं. पहिले तर म्हणजे फंडच नाही आणत नाही. यानं 10 वर्षात 200 कोटी आणला, नाही तर पहिल्याच वर्षी जवळपास 100 कोटी आणला. मग 5 वर्ष पहा तर समजून क्वालिटी देतो का नाही देत. उद्या त्या नदीकाठची भिंत बांधलेली असेल, 5 वर्षात जर खचून पडून गेली तर समजून जात राहू देशमुखांना पैसे खाल्ले म्हणून. आणि जेव्हा ती तशीच टिकून राहिली आणि चांगली साफसुथरी तशीची तशीच दिसली तर समजून जायचं का आधीचे जे छिद्र पडलेली भिंत आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता म्हणून. 5 वर्षासाठी जर सत्ता दिली तरच आपण काही दाखवू शकतो, काही काम करू शकतो. म्युन्सिपाल्टी आहे, म्युन्सिपाल्टीतलं काम कधीच संपत नाही. किती पैसा आला, किती काम केलं तरी रोज नवीन काम निर्माण होत असते. आज इथं आलो, लाईट सगळेच सुरू होते, पण तो एक मधात भोकण्या डोळ्यासारखा बंद चालू होऊन राहिला. सुधरू. नाल्या साफ करून राहिलो, नाल्या साफ होऊन राहिल्या, घंटा गाड्या गाव घरोघरी पोहोचून राहिल्या, तरी घंटा गाडी येत नाही. म्हणजे कुठं एखाद्या गल्लीत एखाद वेळी नसेल आली, कुठं 8-8 दिवस चक्कर नसेल झाला. कंप्लेंट करायला पाहिजे. फोन काय मारतात का घंटा गाडीचे पैसे खातो मी तुझ्यासारखे म्हणणार. असे प्रचार सुरू आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, मागच्या वर्षीची सत्ता तुम्ही पाहिली, मागच्या वर्षी मच्छराचं प्रमाण या गावामध्ये किती होतं? आज तुम्ही बसले एकतरी मच्छर मारून राहिला आहे मच्छर जाऊन राहिले का? याचं कारण आहे नाल्या साफ होऊन राहिल्या, घंटा गाड्या व्यवस्थित सुरू आहेत. जे तेल वीरेंद्र बाबूच्या काळामध्ये फायलेरियाचं नाली साफ झाल्यावर टाकणं सुरू होत होतं ते आम्ही पुन्हा 15 वर्षानंतर टाकणं सुरू केलं, जेणेकरून नालीमधले मच्छराचे अंडे मेले पाहिजे, नवीन मच्छराची पैदाइश झाली नाही पाहिजे. म्हणून मच्छराचं प्रमाण यावर्षी कमी आहे. हे प्रूव्ह करायची गरज नाही. कोणी कसं करत राहिले, कोणी भाषणात असं करत राहिले समोर, कोणी असं करे, कोणी
कोणी असं खाजवे होती ना परिस्थिती मागच्या वर्षीच्या सभेची. तो तर त्याचाच काळ होता. हे कोणत्या नात्यानं सांगून राहिले, कोणत्या नात्यानं अपप्रचार करून राहिले. चोराने शिकवायचं आम्ही सत्ता कशी करायची. ज्या चोराईने या घोड्याला 35 लाखामध्ये याच लाईनीमध्ये दुकान विकलं, त्याच लाईनीमध्ये मी त्या गरीब शिंपी चाळीच्या लोकांना 1.5 लाखात दुकान दिलं. हे करायला नाही पाहिजे. ज्या ग्रामीण रुग्णालयाचं कॉम्प्लेक्स 4 वर्षापासून बांधून ठेवलं होतं, जे पीपीएलचे यादीमधले काय म्हणतात बीपीएल मध्ये ज्यांचं नाव आहे, त्या योजनेच्या पैशातून ते व्यापारी संकुल ग्रामीण रुग्णालयाच्या तिथे बांधण्यात आलं होतं. 4 वर्षापासून यानं वाटप केला नाही. त्याचे शटर सोडून राहिले होते, त्याचे शटर उघडे होते, प्रॉपर्टी पूर्ण खराब होऊन राहिली होती, पण कोणालाच वापरासाठी यानं दिलं नाही. आमची सत्ता आली, आमची सत्ता आली. शिवसाहेबांनी म्हटलं का बीपीएल यादी काढा, सगळे नोटीस पाठवा किंवा त्याचा प्रचार करा, पत्रक काढा, रिक्षा फिरवा, पोंगा फिरवा, आपल्याला ते गरीब लोकांना द्यायचं आहे. तर ते म्हणे जसं तुम्ही हे शिंपी चाळीचं दिलं म्हणे तर फक्त बांधकामाचे पैसे घेतले, बाकी पैसे घेतले नाही, तसे आपण त्यांचे बांधकामाचे पैसे घेतले पाहिजे. 1.5 लाख रुपये कमीत कमी तिथे घेतले पाहिजे. म्हटलं बीपीएल यादीवाला 1.5 लाख कोणी करून आणून तो 1.5 लाख आणून देईल म्हणजे त्याच्या नावावर कोणतरी दुसराच घेईल. फायदा काय असं करून 5,000 रुपये घ्यायचे आहे म्हटलं. मागच्या लाईनचे 4, समोरच्या लाईनचे 5, 4 आणि 5,000 32 दुकानाचं लॉटरी सिस्टीमनं वाटपही करून दाखवलं. हे करायला नाही पाहिजे का? 5,000 आजच्या जमान्यात शटर विकत भेटत नाही. अरे तो गरीब त्याच्याजवळ सामान आणायची आणि दुकान लावण्याची तयारी नसेल आणि पैसे नसेल तो भाड्यानं देईल, पैसे कमवून चांगलं घर तर पोचन आपलं. हा विचार ठेवून कामं करतो आम्ही. दुसरे अपप्रचार करून राहिले, काहीच्या काही बोलते, मनात येईल ते बोलते, मनात येईल ते सांगते. पण आता माई जर सत्ता दिली तर मी पुन्हा लेंडी नदी वळवीन म्हणते. पुन्हा आली त्याची लेंडी काय करीन म्हणते, लेंडी वळवीन, जांभीत टाकीन आणि इकडची आहे ते लेंडी तिले बुजवीन. तिले दोन्ही साईडनं फिरवून राहिल्या. जवळपास 70% काम झालंय. 2 टेंडर 63 लाखाचे अजून लेंडीच्या भिंतीचे या इलेक्शनमुळे कॅन्सल करायला लागले. ते पेपर मध्ये आलेले जे ठेकेदार आहे कदम साहेब, वाचले असेल ना तुम्ही, आले होते ते या इलेक्शनच्या कॅन्सल करायला लागले आचारसंहितेमुळे. त्या सुद्धा भिंती होणार आहे. भिंती झाल्या, प्रोटेक्शन वॉल झाल्या, मग काय लेंडी वळवा लागते. पण ते वळवीन म्हणते कारण त्याचे वावर आहे तिथं 10-12 करोड रुपयाचे. ते रस्त्यावर आले पाहिजे, त्याचे प्लॉट पडले पाहिजे आणि त्याचे भाऊ करोडपती झाले पाहिजे म्हणून लेंडी वळवतो म्हणते. काय करतो तर जुनी लेंडी बुजवतो, त्याच्यावर 2400 घरकुल बांधतो. आम्ही लाभार्थी आपल्या गावात 1428 आहे, बाकीचे कुठून आणतो बिहारात. ठोकणाऱ्या मारायला काही सीमा. तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या. मी पारट शिंग्याला जे हॉस्पिटल बांधणार आहे त्याच्यामध्ये 300 डॉक्टर आणि 200 नर्स लावणार. कुठचे तर प्रभाग नंबर 3चे आणि 4चेच लावणार. डॉक्टर साहेब असतील तर कोणी उभे. एका हॉस्पिटल मध्ये 300 डॉक्टर म्हणजे मेओन मेडिकल पेक्षाही मोठं झालं होतं. काही गरजच नाही राहिली या क्षेत्रात पुन्हा दवाखाना बांधायची. आणि डॉक्टरच्या मागे नर्सेस जास्त असते का कमी असते. ह्या डॉक्टर 300 लावतो म्हणते आणि नर्सेस 200 लावतो म्हणजे अभ्यास करत जा कोकणाच्या महाराजा आधी. हे असं खोटं नाटक सांगणं सुरू आहे. या घोडे प्लॉट मध्ये सभा घेतली त्याला, तिथं सांगितलं का गजू बासेवारनं आणि राहुल देशमुखांना मिळून जे जमीन विकत घेतली आहे किल्ल्याची, तुला कोण सांगितलं ते. भाजीपाला घ्यायचे ओपत नाही राहत. माई काका पोचून राहिला, मला तिकडे नागपुरात भाऊ माई फॅमिली पोचून राहिले.
1.5 वर्षापासून आलो, 1.14 नाही होऊन राहिला. सकाळी उठल्यापासून तिथं ऑफिसातच जाऊन बसतो, सतत लोकांचे काम करून राहिलो, वेळ माझ्या व्यवसायासाठी सुद्धा देऊ शकून नाही राहिलो. मी जमीन विकत घेणार आणि ते जमीन देणं म्हणजे घरकुल करायला, काऊन त्या भावाची काऊन नाही देत, दुसऱ्याची काऊन पाहायचं. अरे दिल्ली आहे, माझ्या बाप्पाने दिल्ली. स्मशानभूमी आमच्याच जमिनीवर आहे. लोकायले पंचवटीतल्या इकडच्या खालच्या लोकायले प्रधानपुरातल्या पाणी पाजासाठी माझ्या भावानं विहीर सुद्धा दिली, कुछ पैसाही घेतला नाही. लोकांना भाडे घेतले विहिरीचे. तू देणं तुझ्या जो जमीन आहे तो मी तर घ्यायलाच तयार आहो. एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट थोडी चांगला. अरे 1.5 वर्षापासून तुम्ही महाम्युनिसिपालिटीशी लग्न लावलं, मी तिच्याशी संसार करून राहिलो, पोट यानं केलं म्हणणं तर म्हणतं आहे का म्हणलं मी आणला म्हणजे कोणताही. आताही 1.5 वर्ष मी जाऊ तिथं फॉलो मी घेऊन राहिलो, मुंबई वाया माया होऊन राहिल्या, दिल्लीला मी जाऊन राहिलो, माझे कर्मचारी मिटिंगला जाऊन राहिले, मी यांना आणलं म्हणजे माझ्या हातचं प्रपोजल आहे म्हणते एसटीपीचं. एसटीपी म्हणजे सिवरेज लाईनचं. सिवरेज लाईनचं प्रपोजल करण्यासाठी गावात गल्ल्या गल्ल्यामधून पाईपलाईन टाकून सगळ्याचे संडास जोडून महिला गावाच्या बाहेर नेणे आणि तिथे एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट तयार करणे, त्याच्यासाठी जागा विकत घेणे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे त्या महिलाचं खत तयार करणे आणि तिथं जे पाणी येणार आहे ते शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये वापस टाकणे. याच्यासाठी जागेची जरूरत होती. यांना प्रपोजल 15 कोटीचं 2006 मध्ये दिलं होतं, ते रिजेक्ट झालं होतं. त्याच्यामध्ये जागाच नव्हती. त्याच्यामध्ये यानं एसटीपी म्हणजे ट्रीटमेंट प्लांट करण्यासाठी जागाच विकत घेतली नव्हती. काऊन नसेल घेतली? या पाईप जोडणार होता, जागा घेणार नव्हता, गावाबाहेर ते पाईप नेणार होता, सकाळी ताजा माल येणार होता, 5 वाजता उठायची याची सवय, सकाळी जाऊन तिथं उभा राहणार होता पाईपाच्या तिथं आणि याच्यासाठी त्यांनी जागा विकत नव्हती घेतली. सारं केलं तर मॅच केलं. माझ्यावर विश्वास आहे म्हणून लोक विश्वास ठेवतो मी इमानदार आहे म्हणून. मी मुंबईवरूनच फोन केला व्यास साहेबाला सांगितलं का मला तुमची जागा पाहिजे अशा अशा कामासाठी, गावाच्या कामासाठी, गावाच्या लाभासाठी. तुमची जागा सगळ्यात लोअर एरियामध्ये आहे आणि तिथं स्लोप काढण्याचीच गरज नाही, आपोआप नॅचरल स्लोप आहे. सगळ्या महिला वाहून तिथं जाईल आणि तिथं नदीच्या काठी आपला प्लॅन तयार होईल. जे काही सरकारी नियमानुसार कारवाई करायची आहे करू, त्याच्यानंतर पैसे जे काही निघतील रेडिरेक्टर प्रमाणे ते घेऊ. त्यांनी माझ्यावर विश्वास केलाय म्हणून ते जागा देण्यास तयार झालेले आहे. भेटते का तोंडातोंडी जागा कोणाने? गुजरी चौकातली पाण्याची टाकी झाली पाहिजे. माझ्या वडिलापासूनच स्वप्न आहे का अर्ध्या गावामध्ये पाणी पुरवठा एकाच टाइमला झाला पाहिजे. भेटून नव्हती राहती जागा. सरोदे काकाला त्या काकूला विनंती केली, त्यानं जागा दिली. ती प्रोसेस मध्ये आहे. तर तुम्ही घूस नाही देणार, 5 वर्ष कामच नाही पाहणार तर कोणतं केलं काय सांगणार? या गावामधले सगळे लाईट बदलले पाहिजे, इथं LED लाईट लागले पाहिजे. याच्यापेक्षा 60-70% जे काही बिल येऊन राहिलं ते कमी झालं पाहिजे. वाचलेल्या पैशामध्ये गावातले विकास कामं झाले पाहिजे. हे धोरण मी राबवत होतो. ते लाईटचं टेंडर हे कॅन्सल करावं लागलं इलेक्शनमुळे. हे पेपरमध्ये आलेलं टेंडर आहे. भोकनाड्या मारत असेल तर पेपर पाहू शकता. इथे भाजीवाला एक शेड जे दिलं आहे त्याच्यामध्ये लाईट लावले पाहिजे, रहदारीला अडचण नाही झाली पाहिजे, ते ओट्यावर बसले पाहिजे, त्याने शिंपाले त्या भाजीवर पाणी पाहिजे असेल तर तिथं सरकारी नळ दिला पाहिजे. साऱ्या सुखसोयी मी तिथं करून द्यायला तयार होतो. यायला लाईट लावून दिल्यावर जे काही एक चौकोन जागा द्यायची असेल त्याच्या नावानं पट्टा करून भाडेपट्टीवर चढवून त्याला मालक बनवणार होतो. आज एक माझी आजी आहे, माझ्या वडिलापासून तिथं बसते, भाजीपाला विकते, तिच्या डोळ्यानं दिसत नाही तरी ते कष्ट करते, ते तिथं भाजीपाला विकून राहिली आहे. उद्या ते मेली तर कमीत कमी घरचे हे वाटलं पाहिजे काही हिचं जे दुकान आहे विकून टाकेन आणि तिच्या महिलेतील ते पैसे लावेन. आणि ते जगून राहिले तर कोणाच्या भरोश्यावर नाही जगून राहिली, तिच्या मालकीच्या दुकानाच्या भरोश्यावर जगून राहिली. हा आत्मविश्वास मला त्या गरीब लोकांच्या मनामध्ये तयार करायचा आहे. ज्या गरीब घरातले पोरं आहे त्याला मी नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
28 एवजदार कामावर लावले, 28 शिक्षक मी कामावर लावले. ते पटसंख्या वाढवून राहिले. सोपा उपाय आहे. म्युन्सिपाल्टीचं रोजंदारीनं लोक नाही लावू शकत. सोपा हा उपाय आहे का पटसंख्या शाळेची वाढवली पाहिजे, शिक्षकाची संख्या आपोआप वाढते. पुन्हा यावर्षी 5 जण लावायचे आहे. तरी त्याला विचारा, तो लावणार होता ना? म्हणजे आपण लावूनच राहिलो मी. तुला किती 10 वर्षात लावले ते सांग म्हणा. 10,000 हजार रुपये स्वीपर करून त्यांचे ते वर्ल्ड पाकिस्तान वशिला पद्धतीचे लावासाठी शिवण अध्यक्ष आहे पहिले. मी महानंदेचे पोरं कामावर लावले. गावात कोणी टोकणं सुरू आहे, महानंदे विरोध में आहे म्हणते इनके. कसे राहील? अरे फुकटात लावले मी. त्यांच्या वडिलांना राजीनामे दिले तर यायला जागा दिली. कसे जाईल विरोधात? काहीतरी बकवास करणं, काहीतरी बोलणं. मला असं एक खड्ड सापडलं मला म्युन्सिपाल्टी. त्याच्यावर लिहिलंय कृष्ण मंदिरच्या जागेत कोणाकोणाला द्यायच्या याची लिस्ट 10-20 जणांची. त्याच्यानंतर किती किती रुपये घ्यायचे आणि मग किती घेतले यायची आहे. आणि त्याच्यासमोर नाव लिहिलं आहे FC पांडे. मला नाही माहिती FC म्हणजे काय. कोण पांडे वाटली नाही माहिती. 10,000 घेतले FC पांडे दंबाळे. खड्डच आहे माझ्या. हे पैसे म्युन्सिपाल्टीत पोहोचलेच नाही. हे पैसे कोण खाल्ले, कोण दाबले, कोणाचे घर आहे हे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास बाहेरचे लोक आहे आणि यायनं कमाई केलेली आहे. यायचे नाव एक एक आहे. त्या खड्ड्यावर तुम्हाला वाचता येईल अशी परिस्थिती आहे. याच्यासाठी यायला सत्ता पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण इलेक्शन मध्ये मतदान केलं पाहिजे. मी तुम्हाला माझ्या उमेदवारांची ओळख करून देतो. सतत हसणारी, खळखळणारी, वाहणारी, सगळ्यांना सुखसोयी निर्माण करणारी. सरिता म्हणजे नदी आणि सरिता म्हणजे सरिता वहिनी सावरकर. तसे आमच्या सरिता वहिनी या प्रभाग 4च्या उमेदवार आहे. धर्मराज युधिष्ठिर कधीच खोटं न बोलणारे, सतत ज्याचा कळ घेतील त्याच्या बाजूने राहणारे आणि सतत आता आमच्या बाजूने राहतील हे मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो. कारण त्याचा इतिहास नाही पार्टी बदलण्याचा. असे आमचे धर्मराज युधिष्ठिर हे दुसरे कॅन्डिडेट या प्रभाग 4चे आहे. या दोघांचीही 3 नंबरची बटन आहे, नारळाची बटन आहे. तसेच आमच्या 3 नंबर प्रभागातील आमचे लहानोजी महाराज महेंद्र उर्फ लहानोजी गायकवाड